निदा खानला आश्रय देणं नगरसेवक मतीन पटेलला भोवलं आहे। मतीन पटेलच्या संभाजीनगरमधील अनधिकृत घरावर कारवाई करण्यात आली आहे। संभाजीनगर पालिका प्रशासनाकडून बुलडोझरची कारवाई झाली आहे। पाडकामाच्या कारवाई आधीच मतीन पटेलनं घर रिकामी केलं होतं। मतीन पटेलच्या अनधिकृत कार्यालयावरही पालिकेनं कारवाई केली आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर मी सर्वांना नम्र विनंती करतो की कुठलंही आपण जेव्हा स्ट्रक्चर उभारणी करता ते स्ट्रक्चर उभारणी करताना महानगरपालिकेच्या सर्व परवानग्या घेण्याचं आपण कटाक्षाने लक्षात घ्यावं। कारण उद्या जर अशा पद्धतीनं फार मोठं आर्थिक नुकसान हे आपलं होऊ नये यासाठी छोटी छोटी रक्कम लागते आणि खूप कमी कालावधी लागतो। परंतु हे जर आपण नियमानुकूल करून घेतलं तर निश्चितपणे आपल्याला पुढे भविष्यामध्ये एक त्याचा दिलासा राहील। अत्यंत गंभीर आरोपाखाली असलेल्या आरोपीला अशा प्रकारचा आश्रय देणे हा खेदजनक आहे, म्हणून पोलिसांनी कारवाई केली असेल। तर पोलिसच ठरवतात की असे आरोपी आणि त्याला शह देणारे सहआरोपी यांच्याबद्दल काय निर्णय घ्यायचा, त्यामुळे मला वाटतं तो निर्णय घेतला असेल। सर्वच पक्षांनी ही संस्कृती संस्कार पाळले पाहिजे की इतका गंभीर प्रकरण आहे, समाजाला कलंक असलेलं प्रकरण आहे। अशा प्रकरणात आरोपीला त्या ठिकाणी आरोपीला त्या ठिकाणी मदत करणे हे काही योग्य नाही।